नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण मेथीचे पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. थंडीचे दिवस चालू झाले की आपल्याला बरेच असे जुने आजार जाणवायला सुरुवात होते, जसं की सांधेदुखी, कंबरदुखी, केसांची गळती आणि स्किन कोरडी पडणे असे बरेचसे प्रॉब्लेम चालू होतात. तर मेथीमध्ये असे सगळे पौष्टिक गुणधर्म आहेत की आपण मेथीचे लाडू जर थंडीमध्ये खायला सुरुवात केली तर बरेचशा आपल्या आजारांवरती आपण कंट्रोल मिळवू शकतो. म्हणजेच की वातदोष वाढलेला असतो थंडीमध्ये आणि वातदोषामुळे होणारे 70 प्रकारचे वेगवेगळे आजार आपण मेथीचे लाडू जर खाल्ले तर कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. तर मेथीचा लाडू आज आपण पौष्टिक पद्धतीने कसे बनवायचा ते पाहणार आहोत. म्हणजेच यामध्ये वापरलेले सर्व पदार्थ एवढे पौष्टिक आहेत की त्या प्रत्येकाचा आपल्या शरीराला फायदाच होऊ शकतो. तर यामध्ये मी 20 वेगवेगळ्या प्रकारचे औषधी गुणधर्म असलेले पदार्थ वापरणार आहे. तर साहित्य पाहूया आपण काय काय घेणार आहोत ते. तर पहिल्यांदा आपण मेथी घेतलेली आहे, 50 ग्रॅम एवढी मेथी घेतलेली आहे. तर मेथी आपल्याला भिजत ठेवायची आहे पूड करून. तर आपण बाकीचं साहित्य पाहून घेऊया काय काय लागणार आहे. आपण या ठिकाणी जवस वापरणार आहोत. तर जवस आपण अर्धी वाटी घेतलेली आहे, म्हणजे वजनी प्रमाणामध्ये 50 ग्रॅम. तर तुम्हाला जवस जास्त आवडत असतील तर तुम्ही थोडेसे प्रमाण वाढवलं तरीही चालेल. हळीव घेतलेले आहेत ते सुद्धा 50 ग्रॅम म्हणजेच अर्धी वाटी. आता या ठिकाणी 100 ग्रॅम एवढी खारीक घेतलेली आहे, म्हणजे खारीक पूड घेतलेली आहे. तर तुम्ही अखंड खारकेची पूड करून घेऊ शकता किंवा मार्केटमधली खारीक पूड वापरली तरीही चालेल. आता या ठिकाणी आपल्याला डिंक घ्यायचा आहे, तो सुद्धा 100 ग्रॅम घ्यायचा आहे. म्हणजे खारीक आणि डिंक आपण 100 ग्रॅम घेतलेला आहे. आता मगज बी आणि या ठिकाणी आपण भोपळ्याच्या बीसुद्धा घेतलेल्या आहे. अक्रोड घ्यायचे आहेत 50 ग्रॅम. त्याचबरोबर बदाम आणि काजूसुद्धा 50 ग्रॅम घेतलेले आहेत. आता या लाडूमध्ये आपण गोडांबी वापरणार आहोत. तर गोडांबी अतिशय पौष्टिक असते आणि कोणत्याही जनरल स्टोअरमध्ये आपल्याला सहज ती उपलब्धसुद्धा असते. तर गोडांबी आपण आता या लाडूमध्ये वापरणार आहोत. तर हे सर्व पदार्थ आपल्याला लागणार आहेतच. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे अर्ध जायफळ आणि 2 टेबलस्पून एवढी खसखस. सुंठ पावडर मी रेडीमेड अशी सुंठ पावडर वापरत आहे. कोणत्याही ब्रँडची तुम्ही सुंठ पावडर वापरली तरीही चालेल. आता यामध्ये आपल्याला तूप वापरायचं आहे. तर तूप आपल्याला या ठिकाणी 400 ग्रॅम एवढं घ्यायचं आहे. आता बाकीच्या साहित्यामध्ये आपण पाहूया काय काय घेतलेलं आहे. तर सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, ते 100 ग्रॅम घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला मखानासुद्धा घ्यायचा आहे. मखाना 50 ग्रॅम घेतलेला आहे, तो हलका असल्यामुळे जास्त दिसतोय. आणि गूळ आपण 400 ग्रॅम एवढा घेतलेला आहे. तर या सर्व साहित्याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर पहिल्यांदा तूप घेऊया आपण. 1 चमचाभर तूप घ्यायचं आहे आणि पहिल्यांदा आपण मेथीदाणा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे थोडासा हलकासा गरम करून घ्यायचा आहे. गरम केल्यानंतर याची पूड पटकन होते, म्हणजे आपण याला पूड करणार आहोत, पावडर करणार आहोत. त्यासाठी आपण हलकासा गरम करून घेऊया. मेथीदाणा जर जास्त भाजला गेला तर तो जास्त कडू होतो. त्यामुळे मेथीदाणा भाजताना अगदी लो गॅस ठेवून आपल्याला फक्त हलकासा गरम करून घ्यायचा आहे, म्हणजे याचा कडवटपणा आपल्याला लाडूमध्ये जास्त जाणवणार नाही. तर आता मेथी भाजली गेलेली आहे, आपण काढून घेऊया आणि याची छान अशी पूड करून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मेथीदाणा बारीक करून घेतलेला आहे. अशा प्रकारे भरड आपण करून घेतलेली आहे. आता एका वाटीमध्ये काढून घेऊया. तर आपल्याला मेथीदाणा भिजत ठेवायचा आहे किंवा मेथीची पावडर आपल्याला भिजत ठेवायची आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी तूप वापरणार आहोत. काही ठिकाणी दुधाचा सुद्धा वापर केला जातो. तर आज आपण तुपामध्ये मेथी पावडर भिजत घालणार आहोत. आपण 3 ते 4 टेबलस्पून एवढं तूप वापरायचं आहे आणि मेथीची पावडर पूर्णपणे या तुपामध्ये भिजवून घ्यायची आहे. आता हे मिश्रण आपल्याला साधारणपणे 7 ते 8 तास भिजत ठेवायचं आहे, म्हणजे मेथीची पावडर छान मुरली जाते आणि कडूपणासुद्धा त्याचा एकदम कमी होतो. तर आता आपण ही वाटी झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य हे भाजून घेणार आहोत. तर तोपर्यंत आपली मेथीची पावडरसुद्धा छान भिजली जाते. तर आता सुरुवातीला आपण खोबरं भाजून घेणार आहोत. खोबरं भाजताना कोरडंच खोबरं भाजून घ्यायचं आहे. सुक्या नारळामध्ये स्निग्धता भरपूर असते आणि शरीराला उष्णताही देण्याचं काम हे खोबरं करत असतं. त्यामुळे आपण खोबऱ्याचा उपयोग आपल्या लाडूमध्ये करत आहोत. तर खोबरं घेताना आपल्याला अगदी चांगल्या क्वालिटीचं खोबरं बघून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ते बारीक खिसणीने खिसूनही घ्यायचं, म्हणजे आपल्याला मिक्स करणं सोपं जातं. आता भाजताना सुद्धा आपण हे खोबरं छान असं तांबूस रंगावरती भाजून घेणार आहोत, म्हणजेच आपल्या लाडूचं शेल्फ लाईफ आहे ती वाढली जाते. कारण खोबऱ्याला जर कमी भाजलं गेलं तर त्याचा असा खवट असा वास येण्याची शक्यता असते. त्यामुळे खोबरं भाजून घेताना अगदी मंद गॅस करून आपल्याला तांबूस रंगावरती खोबरं भाजून घ्यायचं आहे.
तर या प्रकारे आपल्याला 1 मिनिट किंवा 2 मिनिटं खोबरं भाजण्यासाठी लागू शकतो. स्किनसाठी, केसांसाठी खोबऱ्याचा अतिशय फायदा होतो. आपण नारळाचं तेल तर केसांना लावतच असतो, पण जॉईंटला सुद्धा ग्रीसिंग करण्याचं काम हे खोबऱ्याचं तेल करत असतं. त्यामुळे काही ठिकाणी जे रोजच्याच आहारामध्ये खोबऱ्याचं तेल हे वापरलं जातं. त्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, त्याचबरोबर जॉईंटसाठी सुद्धा आपल्याला खोबरं हे रोजच्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. तर पहा, आपलं या ठिकाणी खोबरं भाजत आलेलं आहे. तांबूस रंगावरती आपण याला भाजून घेतलेलं आहे. आता काढून घेऊया आणि आता पुढचे जिन्नससुद्धा आपण अशाच प्रकारे भाजून घेणार आहोत. तर आता याच कढईमध्ये आपण 1 चमचाभर तूप घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आता मखाने भाजून घ्यायचे आहेत. मखाने हे सुपरफूड म्हणून सर्वत्र आता प्रचलित झालेलं आहे. मखाण्यांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं, त्याचबरोबर प्रोटीनही असतं आणि मखाने खाल्ल्यानंतर आपल्याला जास्त वेळ भूक लागत नाही. म्हणजेच वजन कंट्रोल करण्यासाठी मखाना हा आयडियल ठरतो. त्यामुळे आपण आपल्या लाडूमध्ये सुद्धा मखाना वापरलेला आहे, कारण मखान्यामुळे भरपूर असे पौष्टिक गुणधर्म आपल्या शरीराला मिळतात. फायबरही यामध्ये भरपूर असल्यामुळे पोट अगदी छान भरलेलं राहतं. खूप वेळ आपल्याला भूक लागत नाही. तर या प्रकारे आपण तुपावरती मखाने छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. 1 ते 2 मिनिटं आपल्याला मखाने भाजण्यासाठी लागू शकतात. अगदी मोठा गॅस करून मखाने भाजायचे नाहीत. हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला मखाने भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ते कुरकुरीत होतात आणि आपल्याला याची छान पावडर करून घ्यायची आहे. त्यामुळे आपण प्रत्येक जिन्नस हा असा छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर पहा, अशा प्रकारे एकदम कुरकुरीत मखाना झाल्यानंतरच आपण याला कढईतून काढून घ्यायचं आहे. तर आता आपण मखाना भाजून झालेला आहे, काढून घेऊया. कढईमध्ये आपल्याला आता 3 ते 4 टेबलस्पून एवढं तूप घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये डिंक तळून घ्यायचा आहे. तर डिंक एकदम कधीच तळायचा नाही, थोडा थोडा करून तळायचा आहे, कारण डिंक तळताना एकदम फुलला जातो, हलका होतो. तर यासाठी आपल्याला अगदी थोडा थोडा करून डिंक हा तळून घ्यायचा आहे. तर तूप तापल्यानंतर आपण अशा प्रकारे थोडासा डिंक यामध्ये घालायचा आहे आणि तो आपल्याला तळून घ्यायचा आहे. डिंक तळताना तो असा फुलला जातो, चांगला हलका होतो आणि कुरकुरीतसुद्धा होतो. तर डिंक तळताना अगदी गॅस आपण लो ठेवलेला आहे, कारण तो जळण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी लो गॅसवरतीच आपल्याला डिंक हा तळून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे डिंक छान फुलला जातो. आता काढून घेऊया आणि आपण 4 बॅचमध्ये हा डिंक आपण तळून घेणार आहोत. डिंकाचे लाडू तर बाळंतिणीचा आहार म्हणून बनवला जातो, कारण डिंकामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात, त्याचबरोबर फॉलिक ॲसिडही असतं, फायबरही असतं, की ज्यामुळे आपल्या शरीराची झीज झालेली असते ती भरून काढण्यासाठी डिंक हा अतिशय उपयोगाला पडतो. तर आपल्या हाडांचे ताकद वाढवण्यासाठी सुद्धा डिंकाचा अतिशय उपयोग होतो. त्यासाठी आपण डिंक हा आपल्या लाडूमध्ये सुद्धा वापरलेला आहे. डिंकाचे अनेक फायदे आहेत. तर आता आपला डिंक हा तळून झालेला आहे. थोडा थोडा करून संपूर्ण डिंक आपण तळून घेतलेला आहे. तर आता याच कढईमध्ये आपल्याला 1 टेबलस्पून एवढं तूप घ्यायचं आहे आणि तुपावरती खारीक पूड भाजून घ्यायची आहे. तर खारीक हाच खजुराचा ड्राय फॉर्म आहे, म्हणजे खजूर आपले वाळवले की त्याची खारीक तयार होते. त्यामुळे खजुराचे जेवढे काही गुणधर्म आहेत ते सर्व खारकेमध्ये आपल्याला मिळतात. म्हणजेच आपल्याला जर शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी असेल तर ते खारकेमुळे वाढलं जातं. त्यामुळे रोज आपण 1 ते 2 टेबलस्पून एवढी खारीक ठेवली पाहिजे आपल्या आहारामध्ये. तर या ठिकाणी पहा, 100 ग्रॅम एवढी खारीक मी वापरलेली आहे आणि ती आपण अगदी लो गॅस करून भाजून घेत आहोत. तुपावरती खारीक भाजून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला लाडूमध्ये ती वापरली की लाडूचं शेल्फ लाईफसुद्धा वाढलं जातं. तर प्रत्येक पदार्थ हा खमंग असा छान आपण भाजून घेत आहोत. तर आता खारीकसुद्धा छान भाजली गेलेली आहे. तर आता खारीक पूडसुद्धा आपली छान भाजली गेलेली आहे. थोडासा त्याचा रंग चेंज झालेला आहे आणि वाससुद्धा सुटलेला आहे. तर आता आपण काढून घेऊया. खारकेला गोडसर अशी चव असते, त्यामुळे खारीक आपण दुधामध्ये सुद्धा रोजच्या रोज घेऊ शकतो. गरम दुधामध्ये 1 चमचा खारीक पूड आपण रोज घेऊ शकतो. तर खारीक भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये आता परत 1 चमचा एवढं तूप घेतलेलं आहे आणि यावरती आपण आता हळीव किंवा हलीम भाजून घेणार आहोत. तर हळीवसुद्धा अतिशय पौष्टिक आहेत. यामध्ये सुद्धा फॉलिक ॲसिडचं प्रमाण जास्त असतं. त्याचबरोबर केसांच्या सर्व समस्यांवरती आपल्याला हळीव हे खूपच गुणकारी आहे. म्हणजे केस गळणे, केस कोरडे पडणे किंवा केसांमध्ये कोंडा होणे या सर्वांवरती
हळीव अतिशय गुणकारी आहे, त्यामुळे आपण हळीवाचे लाडू किंवा हळीवाची खीर थंडीमध्ये खातच असतो. तर या ठिकाणी मी अर्धी वाटी एवढे हळीव छान भाजून घेत आहे. तर आपल्या लाडूमध्ये आपण या गुणधर्मांसाठीच हळीवसुद्धा वापरलेले आहेत. तर आता हळीवसुद्धा आपण अगदी लो गॅस करूनच तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे हळीव ज्या वेळेला असे उडायला सुरुवात होते त्यावेळी आपण गॅस बंद करायचा आहे आणि हळीव काढून घ्यायचे आहे. आता हळीव भाजून झाल्यानंतर परत 1 चमचा तूप आपण कढईमध्ये घ्यायचं आहे आणि यामध्ये जवस भाजून घ्यायचे आहेत. तर जवस हे अतिशय गुणकारी आहेत, कारण ज्यांना कफ प्रकृती असते तर अशा लोकांनी जवस हे नक्की खायला पाहिजे, कारण फुफ्फुसाची क्षमता वाढवण्यासाठी जवस अतिशय उपयोगी पडतात. कफ ज्यांना जास्त होतो किंवा सर्दी सतत होते अशा लोकांसाठी हे जवस हे अगदी सुपर फूड म्हणायला हवं. त्यामुळे रोजच्या रोज आपण 1 चमचा भाजलेले जवस जरी खाल्ले तरी आपल्या शरीराला खूप फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर केसांच्या समस्या दूर करण्यासाठी सुद्धा आपल्याला जवस अतिशय गुणकारी आहे. तर या ठिकाणी अर्धी वाटी जवस हे आपण तुपावरती भाजून घेत आहोत. तुपामध्ये जवस टाकल्यानंतर अगदी लो गॅस करून आपल्याला हे जवस अगदी तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर जवस भाजून झाले की आपण याच कढईमध्ये आता 1 चमचा तूप घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला सर्व ड्रायफ्रूट्स हे भाजून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स भाजले की त्याची चव छान लागते, अगदी टेस्टी होतात आणि आपल्या लाडूची शेल्फ लाईफसुद्धा वाढली जाते. त्यामुळे आपण अशा प्रकारे हे ड्रायफ्रूट्ससुद्धा सगळे भाजून घेणार आहोत. यामध्ये आपल्याला अंदाजे 50-50 ग्रॅम एवढे ड्रायफ्रूट्स वापरायचे आहेत. म्हणजे काजू, बदाम, अक्रोड, त्याचबरोबर गोडांबी ही 50-50 ग्रॅम आपण घेतलेली आहे. तर आता आपण मीडियम गॅस ठेवूनच हे सर्व ड्रायफ्रूट छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत. जेवढा पण आपण सुकामेवा आपल्या लाडूमध्ये वापरत आहोत तर त्याच्यामुळे आपल्या शरीराला स्निग्धता तर मिळतेच, त्याचबरोबर आपल्या लाडूची टेस्टही वाढते आणि या नट्समध्ये जास्त प्रमाणात मॅग्नेशियम असतं, झिंक असतं, की जे आपल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी अतिशय उपयोगाला पडतं. तर यासाठी आपण हे पहा आता चांगले ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले आहेत. तुम्हाला ड्रायफ्रूट्समध्ये आणखी मनुके आवडत असतील किंवा पिस्तेही आवडत असतील तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. तर आता मी ड्रायफ्रूट्स काढून घेत आहे आणि याच कढईमध्ये परत एकदा 1 चमचाभर तूप घालायचं आहे आणि यावरती आपल्याला आता मगज बी आणि भोपळ्याचं बीसुद्धा भाजून घ्यायचं आहे. तर मगज बी आणि भोपळ्याचं बी हे आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयोगाला येतं. त्याचबरोबर ज्यांना खूप स्ट्रेस येत असतो अशा लोकांनी मगज बी रोज खाल्लं तरी त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो, किंवा ज्यांना खूप ओव्हर थिंकिंग करण्याची सवय असते अशा लोकांनी सुद्धा मगज बी आणि हे जे भोपळ्याचं बी आहे ते रोज 2-2 चमचे खायला काहीच हरकत नाही, अतिशय गुणकारी आहे. त्यामुळे आपण हे मगज बी आणि भोपळ्याचं बी दोन्हीही 2-2 टेबलस्पून एवढं घेतलेलं आहे आणि हे छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण हे काढून घेणार आहोत. आता याच कढईमध्ये आपण 1 ते 2 टेबलस्पून एवढं तूप घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत. तर आपण या लाडूसाठी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, कारण गव्हाच्या पिठामुळे लाडूला बाइंडिंग छान येतं आणि टेस्टही छान येते आणि थोडासा लाडूचा कडूपणासुद्धा कमी व्हायला मदत होते. तर 1 वाटी एवढं गव्हाचं पीठ आहे ते न चाळताच घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये कोंड्याचं प्रमाण असायला हवं. तर आता थोडं थोडं करून तूप घालायचं आहे आणि अगदी बेसन भाजतो त्याप्रमाणेच आपण हे गव्हाचं पीठही भाजून घ्यायचं आहे, म्हणजे खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर पहा आपली कणिकही छान तांबूस रंगावरती भाजून झालेली आहे. तर या ठिकाणी मी संपूर्ण जे तूप घेतलं होतं ते वापरून झालेलं आहे, म्हणजेच साधारणपणे 300 ग्रॅम तूप आपलं वापरून झालेलं आहे. सर्व जिन्नस आपण तुपावरती भाजून घेतलेले आहेत. तर आता आणखी तूप आपल्याला लाडूमध्ये वापरायचं आहे, तर ते तूप आपण अगदी शेवटी जेव्हा लाडू वळणार आहोत तेव्हा वापरणार आहोत. तर साधारणपणे 300 ते 350 ग्रॅम तूप आपल्याला या लाडूसाठी लागू शकतं. तर आता आपण पहिल्यांदा हा डिंक तळून ठेवला होता तो संपूर्ण बारीक करून घ्यायचा आहे. डिंक सुरुवातीला बारीक करून घेतला की जे भांड्याला डिंक चिकटलेला असतो तो इतर पदार्थांमध्ये सुद्धा मिक्स होतो, म्हणून आपण सुरुवातीलाच डिंक हा बारीक करून घ्यायचा आहे. तर पहा डिंक हा छान बारीक झालेला आहे. आपण आता ज्या परातीमध्ये सर्व साहित्य भाजलेलं काढलं होतं त्यामध्येच डिंक पावडर काढून घेऊया. तर डिंक हा जर सुरुवातीला वाटला गेला
तर तो भांड्याला चिकटलेला डिंकसुद्धा इतर पदार्थ वाटून घेताना सर्व निघून येतो. आता याच भांड्यामध्ये आपण जे तळून ठेवलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत, सुकामेवा आहे, तो बारीक करून घ्यायचा आहे. तर बारीक करताना अगदी आपल्याला पावडर करून घ्यायची आहे, म्हणजे लाडू वळताना ते आपल्याला अतिशय सोपे जातात, कोणताही मोठा पीस राहत नाही. आता ड्रायफ्रूटची पावडरसुद्धा आपण याच परातीमध्ये काढून घेऊया. आणि आता यानंतर आपण याच भांड्यामध्ये उरलेले जिन्नससुद्धा बारीक करून घ्यायचे आहे. तर आता या ठिकाणी आपण जवस आणि हळी जे भाजून ठेवलं होतं ते बारीक करून घ्यायचं आहे. एकदम बारीक करायचं, म्हणजे ते लाडूमध्ये छान मिक्स होतं. तर आता ही पूडसुद्धा आपण परातीमध्ये काढून घेऊया. आणि यानंतर आपण याच भांड्यामध्ये मखाना बारीक करून घेणार आहोत. तर मखाण्याची सुद्धा एकदम पावडर करून घ्यायची आहे आपल्याला. आता मखाना बारीक झालेला आहे, तर याच परातीमध्ये आपण मखाना सुद्धा काढून घेऊया. छान पावडर झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता काढून घेऊया आपण ही पावडर सुद्धा परातीमध्ये. यानंतर आपण यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे. 400 ग्रॅम एवढा गूळ आपण घेतलेला आहे. तर गूळ हा मी बारीक करून घेतलेला आहे, म्हणजेच विळीवरती बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही गूळ पावडर वापरली तरीही चालेल. आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये भाजलेली कणिक घालूया, म्हणजेच गव्हाचं पीठ जे आपण भाजून ठेवलं होतं ते सुद्धा मिक्स करायचं आहे. तर हे सर्व जिन्नस आता आपले मिक्स करून झालेले आहेत. तर यामध्ये घालूया 1 चमचा एवढी सुंठ पावडर. त्याचबरोबर आपण भाजलेले खसखससुद्धा यामध्ये घालायची आहे. तर 2 टेबलस्पून खसखस भाजून घ्यायची आहे आणि नंतर मिक्सरला बारीक करून यामध्ये घालायची आहे. तर भाजलेल्या खसखशीचा वास हा सुंदर लागतो. तर लाडूला टेस्ट ही खमंग येते आणि वाससुद्धा सुंदर यायला सुरुवात होते खसखस घातल्यामुळे. आता खसखशीनंतर आपण घालूया 2 चमचे वेलची पावडर आणि यावर आपण आता जायफळ किसून घालणार आहोत. तर ताजं जायफळ किसून घालायचं आहे, म्हणजे जायफळाचा वाससुद्धा खूप सुंदर येतो आपल्या लाडूमध्ये. तर अर्धं जायफळ मी या ठिकाणी किसलेलं आहे. तेवढं जायफळ आपण या लाडूसाठी वापरणार आहोत. तर या सर्व प्रमाणामध्ये आपण लाडू बनवले तर हे लाडू 1 किलो एवढे लाडू होऊन जातात. आता जी मेथीची पावडर आपण तुपामध्ये भिजत घातली होती ती सुद्धा आपण आता मिक्स करून घेऊया. तर ही 50 ग्रॅम मेथीची पावडर आहे आणि ही आपण आता लाडूमध्ये मिक्स करणार आहोत. तुपामध्ये भिजलेली मेथी अजिबात कडू लागत नाही. आणि हे सर्व साहित्य आपण आता हाताने पहिल्यांदा एकजीव करून घेणार आहोत. सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण सर्व छान मिक्स झालेलं आहे. तरीसुद्धा आपल्या लाडूला छान बाइंडिंग येण्यासाठी आपण हे सर्व साहित्य परत एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. अगदी जास्त वेळ आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवायचं नाही आहे. तर पल्स मोडवर आपण थोडं थोडं करून हे मिश्रण फिरवून घेणार आहोत, म्हणजे लाडू हा एकसारखा असा छान मऊसूत तयार होतो. तर पहिल्यांदा आपण थोडं थोडं करून हे मिश्रण मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि 3 ते 4 बॅचेसमध्ये आपण हे संपूर्ण साहित्य परत एकदा मिक्सरमध्ये एकजीव करून घेणार आहोत. तर या प्रकारे बारीक केल्यानंतर मिक्सरवरती पाहू शकता तुम्ही लाडू अगदी सहज आपल्याला वळता येतो. तर आपण पाक अजिबात बनवलेला नाही आहे, गूळ फक्त आपण मिक्स केलेला आहे. तर हे बिना पाकाचे आपले मेथीचे लाडू तयार होतात. तर आता उरलेलं मिश्रणसुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यातून एकदा फिरवून घेणार आहोत आणि एकसारखं असं बारीक करून घेणार आहोत. हे लाडू जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल किंवा वयस्कर लोकांसाठी जरी बनवत असाल तर थोडंसं तुम्ही मेथीचं प्रमाण कमी ठेवलं तरी चालेल, म्हणजेच 50 ग्रॅमच्या ऐवजी 30 ग्रॅम मेथी वापरली तरीही चालेल. त्यामुळे लाडूचा कडवटपणा थोडासा कमी होतो आणि लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने हे लाडू खातात. तर पहा, या ठिकाणी आपली आता संपूर्ण हे मिश्रण बारीक करून झालेलं आहे. तर आता परत एकदा आपण हाताने एकसारखं करून घेऊया आणि आता याचे आपण लाडू वळायला घेणार आहोत. तर लाडू वळायला घेण्यापूर्वी मी या ठिकाणी पिस्ता हा बारीक करून घेतलेला आहे. तर पिस्ता आपण वरून घालणार आहोत, म्हणजे पिस्त्याचा रंग जो असतो तो थोडासा ग्रीन असतो, त्यामुळे तो पिस्ता लाडूमध्ये छान उठून दिसतो. तर लाडूला छान बाइंडिंग येण्यासाठी परत 2 ते 3 टेबलस्पून तूप मी वरून वापरत आहे आणि पिस्त्याची भरडसुद्धा आपण याच्यामध्ये घालत आहोत, कारण पिस्ता वरून घातला की त्याचा रंग छान दिसतो आपल्या लाडूमध्ये. त्यासाठी पिस्त्याची भरड आपण अशा प्रकारे वरून यामध्ये घालायची आहे
आणि त्यानंतर आपण लाडू वळायला सुरुवात करायची आहे. तर आता पहिला लाडू आपला छान बनवून झालेला आहे. अगदी सहज वळता येतो अशा प्रकारचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आणि एवढ्या प्रमाणात जर आपण सर्व साहित्य घेतलं तर वजनी प्रमाणात साधारणपणे 1 किलो किंवा 1100 ग्रॅम एवढे लाडू तर होतातच. शिवाय हे लाडू आपले अगदी महिनाभरसुद्धा छान टिकून राहतात, अजिबात खराब होत नाही. फक्त याला आपण कुठलाही ओलसर हात लावायचा नाही आहे किंवा लाडू बनवताना कुठेही ओलसरपणा राहणार नाही किंवा भांडी आपली छान कोरडी असतील याची काळजी आपण घ्यायची आहे, म्हणजे आपले लाडू जास्त दिवस छान टिकले जातात. तर या ठिकाणी मी गाईचं तूप वापरलेलं आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचं तूप वापरलं लाडू बनवण्यासाठी तरीही चालेल. शक्यतो गाईचं तूप वापरायचं, कारण गाईचं तूपसुद्धा भरपूर प्रमाणात पौष्टिक असतं की जे लहान मुलांनासुद्धा उपयोगी आहे. तर अशा प्रकारे आपले मेथीचे लाडू आता आपण सर्व काही वळून घेणार आहोत. तर या प्रकारे आपले सर्व लाडू वळून झालेले आहेत. तर हे मेथीचे लाडू पहा किती सुंदर तयार झालेले आहेत. छान असा मऊसूद आपला मेथीचा लाडू तयार आहे. तुम्ही या हिवाळ्यामध्ये जरूर या प्रकारे सर्व जिन्नस असे वापरून पौष्टिक असे मेथीचे लाडू जरूर बनवून पहा. केस गळती किंवा कंबरदुखी किंवा कोणतेही आपले जे थंडीमध्ये होणारे आजार आहेत त्यावरती गुणकारी असा मेथीचा लाडू आज आपण बनवलेला आहे. तर ही पद्धत अतिशय छान आहे आणि लाडू एवढे टेस्टी होतात की लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी वयोवृद्ध लोकांपर्यंतसुद्धा हे लाडू सगळ्यांना छान आवडतात आणि खाल्लेही जातात. तर या प्रकारे मेथीचे लाडू तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. आणि या हिवाळ्यामध्ये अशा प्रकारचे मेथीचे लाडू जरूर बनवून पहा. आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर भेटूया आपण नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.